नमस्कार मैत्रिणींनो, मालतीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत आवळ्याची एकदम हेल्दी रेसिपी. आवळा तर सगळ्या अत्यंत गुणकारी असतो. त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यासोबतच आपल्या चेहऱ्यासाठी, केसांसाठी आवळा खाणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच कोलेस्ट्रॉल आहे ते आपलं व्यवस्थित राहतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यात ते मदत करतं. आणि जी रेसिपी आपण करणार आहोत ते रोज 2 चमचे खाल्लं तर एकदम हेल्दी राहू शकतो. त्यासाठी मी ते कुकरमध्ये अर्धा किलो आवळे घेतले आहेत आणि एक ग्लासभर फक्त पाणी घालायचं आहे. कुकरमध्ये आपल्याला आवळे आहे ते शिजवून घ्यायचे आहेत. पाणी घातल्यानंतर इथे मी गॅसवर ठेवून देते आणि यामध्ये आपल्याला इथे मी घालते 1 ते 1.5 चमचा मीठ. त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं. मीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी छानपैकी ते शिजलं जातं. इथे मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. तर बघू शकता 4 शिट्टे झाले. कुकर थोडाफार थंड झाला आहे. तर बघू शकता अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे. त्यामुळे इथे कमी पाण्याचा वापर मी केलेला होता, कारण ते लवकर शिजले जातात. ते चाळणीने काढून घ्यायचं पाणी. त्याचं जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे या रेसिपीमध्ये. तर बघू शकता छानपैकी आवळे जे आहे व्यवस्थित शिजलेले आहेत. मी ते सगळ्या बिया आहे त्या काढून घेते आणि सगळे व्यवस्थित त्याचे तुकडे आहे व्यवस्थित बाजूला करून घेते. त्यात कचरा वगैरे असतात तोही शिरा ज्या असतात त्या काढून घ्यायच्या. इथे मी आवळा जो आहे व्यवस्थित मोकळा करून घेतला आहे आणि याचं पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. त्यानंतर गॅसवर आपण पॅन ठेवायचा आहे. पॅन ठेवल्यानंतर त्यामध्ये एक ते 2 चमचे तेलाचा वापर करायचा आहे. तुम्ही इथे मोहरीचं तेल वापरलं तरीही चालेल. मी ते आपलं रोजचं आपण जेवणासाठी जे वापरतो शेंगदाणा तेल ते घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बडीशोप टाकायची आहे. तेल चांगलं तापलं की मग त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली आहे आणि पाव चमचा इथे मेथीचे दाणे घातले. मेथीचे दाणे खूप छान लागतात. त्यानंतर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा. हे छानपैकी मिक्स झालं की यामध्ये आपल्याला आवळ्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. तर आवळ्याचे तुकडे आहे यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे. तेल जे आहे पूर्ण आवळ्यांना लागेल असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूने. इथे छानपैकी असं मिक्स करून झालं तर बघू शकता तेल जे आहे सगळीकडे असं लागलं पाहिजे. इथे छानपैकी 3 ते 4 मिनटं सतत हे परतवून घ्यायचं. छानपैकी ते परतलं गेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत. तर मुलांसाठी जरी केलं तरी आपण या तिखटाचा वापर नाही करत आहोत. तर मुलांसाठी ही खूप छान रेसिपी आहे, कारण आवळा जो आहे तो बुद्धीसाठी पण चांगला आहे. तर यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे. तिखट नाही घालायचं. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता हे सगळं जे आहे एकदा मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता मिक्स केल्यानंतर त्याचा रंग असा काश्मीरी लाल मिरची टाकल्यामुळे त्याचा रंग असा आलेला आहे. तर जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करू शकता. पण हे मुलांसाठी करताय त्यामुळे मिरचीचा वापर नाही करायचा. आता मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तर जितके आवळे आहे तितकाच गुळाचा वापर करायचा आहे आणि जे पाणी होतं आवळे शिजलेले ते यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपलं त्याच्यात जे विटॅमिन आहे ते पण वाया जात नाही आणि पाण्याचा वापर आपल्याला गुळा पळवण्यासाठी पाण्याचा वापर लागतो. तर साध्या पाण्याऐवजी त्या पाण्याचा इथे वापर करायचा आहे. आणि अजिबात असं आपण आधी शिजताना मीठ टाकलेलं होतं तर अजिबात असं खारट वगैरे अजिबात होत नाही. त्यामुळे ते बिनधास्त पाणी टाकायचं आहे. तर बघू शकता गूळ जो आहे हळूहळू आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि सतत असं हलवत राहायचं कमी गॅसवर, कारण तो लागणार नाही गूळ याची पण काळजी घ्यायची.
तर बघू शकता छानपैकी गूळ आहे, वितळतो आहे, रंगही खूप छान येतोय. एक 10 मिनटं व्यवस्थित गूळ आहे, आवळा एक व्यवस्थित शिजवून द्यायचा. आणि तुम्हाला जर हे अख्ख्या जो आवळा आहे तो हवा नसेल तर पुढे मी बघू शकता मी मॅशर जे आहे मॅशरने बारीक केलेलं आहे. तर तुम्हाला जे आवळ्याचे तुकडे आहे पूर्ण बारीक करायचे असेल तर आपण इथे मॅशरचा वापर करू शकता. आपण जो पावभाजीसाठी वापरतो त्याचं हळूच दाबायचं, कारण गरम असतं, गॅसवर असतं, तर एकदम मध्यभागीच असं दाब द्यायचा. त्यामुळे काय होतं हळूहळू ते एकदम बारीक होऊन जातं आणि मुलांना खातानाही ते छान वाटतं. असं जॅम टाईप मुलांनी खाल्लं की त्यांच्या तोंडामध्ये ते तुकडे वगैरे आले तर मुलंही ते व्यवस्थित खाऊ शकतील. ते बघू शकता असं मध्यभागीच असं दाब द्यायचा. जे तुकडे असते आवळ्याचे ते असे मध्यभागी घ्यायचे आणि असे दाब द्यायचा. त्यामुळे ते व्यवस्थित मॅश होऊन जातं पूर्ण असं पावभाजीसारखं. आणि गूळ पण त्यामध्ये छानपैकी विरघळला जातो आणि चव एकसारखी येते सगळीकडनं. जर तुम्हाला तसेच तुकडे ठेवायचे असेल तसंही ठेवू शकता, काहीच हरकत नाही. बघू शकते इथे भरपूर प्रमाणात छानपैकी ते मॅश झालेले आहेत. मी हे काढून घेते. किंवा तुम्ही जेव्हा आवळे शिजवून घेतल्यानंतर तुम्ही हे आधी मॅशरनी करून घेतलं तरीही चालेल. त्यामुळे ते लवकरच अजून छानपैकी गूळ आहे त्यामध्ये मिक्स होतो. बघू शकता छानपैकी एकदम असा जॅम टाईप हे तयार झालेलं आहे. तर सगळ्यात शेवटी एक 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि हळूहळू जे पूर्ण गूळ वितळून झाला ते पुन्हा ते घट्ट व्हायला लागतं. तर आपल्याला ज्युसी टाईप असंच ठेवायचं आहे. तर बघू शकता यांची कन्सिस्टन्सी कशी आहे ती. असं ज्युसी आहे तसंच ठेवायचं, कारण ते थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं आणि खूप घट्ट झालं की ती कडक होतं. तर आपल्याला कडक न ठेवता थोडासा मऊच ठेवायचा आहे. आता इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे काळी मिरे पावडर. काळे मिरे पावडर जर काळे मिरे तुम्ही डायरेक्ट असे कुटून फ्रेशमध्ये टाकले ना त्याची चवही खूप छान लागते. आणि गोड आंबट तिखट अशी चव आहे ती या जॅमची खूप छान लागते. तर एकदा नक्की करून बघा. सीझन आहे आवळ्यांचा तर. आणि वर्षभर एक 6 महिने, वर्षभर नाही पण 6 महिने तुम्ही हे फ्रीजमध्ये नक्की ठेवू शकता. 2 महिने तुम्ही हे बाहेर ठेवू शकता आणि 6 महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर यामुळे आपल्या ज्या केसांच्या समस्या असतील, चेहऱ्याच्या समस्या असतील, चेहऱ्याला तर चांगला ग्लो पण येईल, केसांच्याही तक्रारी नक्कीच दूर होतील. कोलेस्ट्रॉलमध्ये पण आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी होण्यास पण मदत करते. शिवाय सी विटॅमिन असल्यामुळे भरपूर एका आवळ्यामध्येच तुम्ही 1 चमचा जरी खाल्ला तर आपले जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास खूप मदत करते. तर नक्की हे ट्राय करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.